एक मोठी बातमी येते। अहमदाबाद दुर्घटनेतील अपघात स्थळावरील मृतांचं शोध कार्य आता थांबवण्यात आलंय। त्यामुळे मलबा हटवण्याचं काम सुरू आहे। जिथे विमान दुर्घटना घडली ते गुजरात पोलिसांकडून परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलंय। तर या ठिकाणी असलेले विमानाचे अवशेष अपघातांच्या अनुषंगाने काही पुरावे मिळतात का यासाठी मात्र पोलिसांची काही पथकं याच ठिकाणी तैनात आहेत। दुर्घटनास्थळी जो काही मलबा आहे तो हटवण्यास सुरुवात झाली आहे आणि आता मृतदेहांचा शोध घेणं त्याचं काम आता बंद करण्यात आलंय, पूर्ण करण्यात आलेलं आहे आणि आता जो काही मलबा घटनास्थळावरती आहे तो हटवण्याचं काम सुरू केलं जाणार आहे। मात्र विमानाचे जे अवशेष आहेत ते मात्र जमा केले जातील। पोलिसांची पथकं तिथं तैनात असणार आहेत। अपघाताचं कारण शोधण्याच्या दृष्टीनं विमानाचे अवशेष हे गोळा केले जाणार आहेत। आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ हे थेट अहमदाबादमधून अपघात स्थळावरून आपल्या सोबत आहेत। आता शोधकार्य मृतदेहांचं थांबवण्यात आलंय। लक्ष्मण, आणखी काय अपडेट तिकडचे? श्वेता, अहमदाबादच्या मेघनानगर परिसरामध्ये ज्या ठिकाणी हा अपघात झालेला होता त्या अपघात स्थळावरती मृतदेहांचं शोधकार्य काल रात्री उशिरापर्यंत सुरू होतं। मात्र आता हे मृतदेहांचं शोधकार्य जे आहे ते थांबवण्यात आलेलं आहे आणि आतमध्ये जो इमारतीचा पडलेला भाग आहे, जो मलबा आहे, तो काढण्याचं काम त्या ठिकाणी केलं जात आहे। मात्र एक महत्त्वाची अपडेट श्वेता यामध्ये अशी आहे, काही तपास यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी जे आहे ते देखील घटनास्थळावरती दाखल झालेले आहे। आपण दृश्यांमध्ये बघतोय हे वरिष्ठ अधिकारी जे आहे ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत, ज्यामध्ये एअर इंडिया कंपनीच्या अधिकाऱ्यांबरोबरच वेगवेगळ्या तपास यंत्रणांचे अधिकारी जे आहे ते देखील या ठिकाणी दाखल झालेले आहे। पोलिसांकडनं या सगळ्या भागामध्ये हा सगळा भाग जो आहे तो प्रतिबंधित करण्यात आलेला आहे आणि एकूण जर आपण या सगळ्या दुर्घटनेकडे जर बघितलं तर 3 वेगवेगळ्या तपास यंत्रणांकडनं या सगळ्या घटनेचा, या सगळ्या अपघाताच्या प्रकरणाचा तपास केला जातो, ज्यामध्ये विमान अपघात तपास ब्युरो अर्थात एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोचे अधिकारी त्या ठिकाणी आलेले आहे। त्याचबरोबर हवाई उड्डाण मंत्रालय आणि विमान कंपनी अर्थात ज्या कंपनीचा अपघात होतो, अर्थात एअर इंडिया असेल, इतर कुठलीही कंपनी असेल तर त्या कंपनीचे अधिकारी जे आहे त्यांच्याकडनं या सगळ्या प्रकरणाचा तपास केला जातो। 3 वेगवेगळ्या संस्थांमार्फत या सगळ्या अपघाताचा तपास केला जातोय आणि त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो जो आहे तो त्यांचे अधिकारी या ठिकाणी दाखल झालेले आहे। काही गृह सचिवालयाचे वरिष्ठ अधिकारी जे आहेत ते देखील या अपघाताची माहिती घेण्यासाठी, तपासासाठी त्या ठिकाणी दाखल झालेले आहे। जी समिती गठीत करण्यात आलेली होती त्या समितीचे वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी दाखल झालेले आहे। या सगळ्या घटनेचा तपास करत असताना सगळ्याच अंगानं, सगळ्याच बाजूनं या सगळ्या प्रकरणाचा, या सगळ्या अपघाताचा तपास केला जातो। जसं सुरुवातीपासून सांगितलं जात होतं की तांत्रिक अडचणींमुळे, तांत्रिक बाबींमुळे हा अपघात झाला असावा, याचा देखील तपास जो आहे तो केला जातोय। इतकंच नाही तर ATSची काही पथकं जी आहेत त्यांच्याकडनं देखील या सगळ्या प्रकरणाचा तपास केला जातोय, ज्यामध्ये शत्रू राष्ट्रांकडनं विमानातील इलेक्ट्रॉनिक यंत्रणा हॅक करून हा घातपात घडवण्याचा प्रयत्न तर नव्हता ना, अशा स्वरूपाचा अँगल जो आहे तो देखील या तपास यंत्रणांकडनं तपासला जातोय। अशा स्वरूपाची ही सगळी तपास यंत्रणा या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं काम करते। 3 वेगवेगळ्या समित्यांकडनं या सगळ्या अपघाताचा तपास जो आहे तो या ठिकाणी केला जातोय। विमानाची सर्वात सुरक्षित भाग जो मानला जातो तो म्हणजे यातील ब्लॅक बॉक्स आणि फ्लाईट डेटा रेकॉर्डर हे देखील तपास यंत्रणांच्या ताब्यात आलेलं आहे। त्या तपास यंत्रणांकडनं या सगळ्याचा अहवाल जो आहे तो तयार केला जातोय, कारण फ्लाईट डेटा रेकॉर्डर जो आहे त्यामध्ये शेवटचा संवाद पायलटचा काय होता, त्यांनी नेमक्या काय सूचना देण्यात दिलेल्या होत्या, काय त्याला अडचणी टेक ऑफ करत असताना येत होत्या, हे त्यामध्ये रेकॉर्ड करण्यात आलं असावं आणि त्या सगळ्याची माहिती जी आहे ती घेण्याचं काम आहे या ठिकाणी सुरू आहे। त्याचबरोबर ही जी इमारत श्वेता मागच्या बाजूला पाहायला मिळते, त्या इमारतीच्या वरच्या भागाला विमानाचे काही अवशेष आता देखील त्या ठिकाणी अडकलेले आहे। अर्थात विमानाचा पुढचा जो भाग आहे तो अद्याप देखील त्या ठिकाणी अडकलेला आहे, ते देखील काढायचा आहे आणि त्याचा देखील तपास या यंत्रणांना करायचा आहे आणि या सगळ्याच अनुषंगानं आता या तपास यंत्रणा या ठिकाणी दाखल झालेल्या आहे। त्यांच्याकडनं या सगळ्या प्रकाराचा तपास जो आहे तो केला जातोय, त्यामुळे या तपास यंत्रणांच्या हातामध्ये नेमकं काय लागतं हे बघणं महत्त्वाचं असतं। लक्ष्मण, या सगळ्या माहितीसाठी धन्यवाद आणि तुमच्याकडनं वेळोवेळी तिकडचे अपडेट घेत राहूच। एकीकडे पवार कुटुंब एकत्र येण्याच्या चर्चा जोर धरत असताना दुसरीकडे ठाकरे बंधू एकत्र येणार का याही चर्चा सुरू आहेत, पण पहिली टाळी कोण देणार यावरनं सध्या मोठा राजकीय खल सुरू असल्याचं बोललं जातंय। एकीकडे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण, दुसरीकडे नेतेही सकारात्मक भूमिका घेत आहेत। अशावेळी भास्कर जाधव यांनी केलेलं विधान मात्र चर्चेत आलंय। युतीचा प्रस्ताव राज ठाकरेंनी दिला पाहिजे असं मत भास्कर जाधव यांनी व्यक्त केलं।
इतिहासातील वाद विसरून एकत्र येण्यासंदर्भातलं वक्तव्य राज ठाकरेंनी केलं होतं. त्यामुळे महाराष्ट्राच्या हितासाठी राज ठाकरेंनी प्रस्ताव दिला पाहिजे असं भास्कर जाधव म्हणालेत. आता भास्कर जाधव यांच्या विधानानंतर मनसे काय भूमिका घेणार किंवा काय उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. पहिला प्रस्ताव हा राजसाहेबांनी मांडलेला आहे आणि राजसाहेबांनी मांडल्यामुळे राजसाहेबांचं महाराष्ट्राच्या हितापेक्षा आमची भांडणं छोटी आहे असं राजसाहेब म्हणाले. त्यामुळं महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीनं दोघांनी एकत्र कसं यावं, मला वाटतं हा प्रस्ताव राजसाहेबांनी दिला तर महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीने योग्य ठरेल असं मला वाटतं. राजकीय विश्लेषकाचं संपूर्ण विश्लेषण बघितलं, ऐकलं. राज ठाकरे आणि उद्धवसाहेब जर एकत्र आले तर जवळजवळ 54% मतं मुंबई महानगरपालिकेतले होणाऱ्या मतदानाच्या 54% मतदान हे या दोन भावांच्या युतीला होईल आणि यातूनच भाजपा हादरलेली आहे, घाबरलेली आहे आणि बिथरलेली आहे. या संदर्भात बोलूयात. आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्या सोबत आहेत. प्रणाली, नेत्यांची वक्तव्य दोन्हीकडनं येत आहेत. आता भास्कर जाधव जे काही म्हणाले त्यानंतर चर्चा आणखी सुरू होईल. मात्र शेवटी प्रश्न तोच येतो, राज ठाकरेंच्या नेमकं मनात काय? भास्कर जाधव यांचं जे वक्तव्य आहे, आता स्वतः भास्कर जाधव यांच्याच वक्तव्यामध्ये पहिल्यांदा दिसून येतं की ते म्हणतात की सुरुवात राज ठाकरे यांनी केलेली आहे आणि त्यामुळे आता प्रस्तावसुद्धा राज ठाकरेंनी द्यावा. वारंवार मनसेकडनं हे सांगितलं जातं की हा काही पहिल्यांदा राज ठाकरे यांनी महाराष्ट्र हितासाठी दोन्ही पक्षांनी एकत्र यावं किंवा म्हणजे आम्ही आमची भांडणं विसरायला तयार आहोत. त्यांचं हे जे वक्तव्य आहे की आम्ही आमची भांडणं विसरायला तयार आहोत, हे वक्तव्य त्यांचं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि त्या दृष्टीनं यापूर्वीसुद्धा प्रयत्न झालेले आहे हे सुद्धा आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि स्वतः अमित ठाकरे यांचं सुद्धा काही दिवसांपूर्वीचं वक्तव्य आहे की 2014ला 2017ला मनसेनं असा प्रयत्न करून बघितलेला होता आणि त्यामुळं या वेळेला नेमकं काय होतं हे बघावं लागेल असं त्यांनी सुद्धा म्हटलेलं होतं आणि दोन्ही भाऊ एकमेकांशी चर्चा करू शकतात असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं होतं. आता पुन्हा एकदा भास्कर जाधव यांचं वक्तव्य असं आहे की राज ठाकरे यांनी पुढाकार घ्यावा आणि त्यामुळे आता मनसे खरंच पुढाकार घ्यायला तयार आहे का हे बघावं लागणार आहे. कारण मनसेचं म्हणणं आहे की यापूर्वी त्यांनी दोनदा पुढाकार घेतला होता परंतु त्याला प्रतिसाद हा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं आलेला नाही आहे. त्यामुळे तिसऱ्यांदा ते प्रयत्न करतील का तर माहिती नाही. यामध्ये मनसेच्या जे काही कार्यकर्ते ज्यांच्याशी आपण संवाद साधला त्यांचं असं म्हणणं आहे की शिवसेना का पुढाकार घेत नाही, यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं सुद्धा पुढाकार घेतला पाहिजे. आणि त्या दुसरीकडे आपण जर बघितलं तर इकडे राज ठाकरे आणि मुख्यमंत्री यांची भेट होते, संदीप देशपांडे आणि उदय सामंत यांची भेट होते. 3 वेळा उदय सामंत हे राज ठाकरे यांना भेटून जातात. माजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राज ठाकरेंना भेटून जातात. या सगळ्या गोष्टी पाहता कुठेतरी महायुतीबरोबर मनसेची जी युतीची चर्चा आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला ती पुढे जाते. परंतु शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसे यांच्यातल्या एक येण्याच्या दृष्टीनं मात्र कुठलंही पाऊल कुणीही पुढे टाकत नाही आहे हे जवळपास दिसून येत आहे. आणि दुसरीकडे बघितलं तर आपण प्रभाग रचनांसाठीचे नोटिफिकेशन हे काढण्यात आलेलं आहे. त्यामुळं अजूनही पहिले आप करता करता कदाचित शिवसेना आणि मनसे यांचं घोडं जे आहे ते पुढे दामटेल का नाही हे सांगणं जरासं कठीण आहे. परंतु दुसरीकडे शिवसेना पक्ष आणि म्हणजे महायुती आणि मनसे यांचं मात्र घोडं पुढे जाताना दिसतं आहे. त्यामुळे कदाचित त्यांचं घोडं गंगेत नाही का काय अशी चर्चा त्यामुळे सुरुवात झालेली आहे. भास्कर जाधव यांच्या वक्तव्याबद्दल आपण मनसेच्या काही लोकांशी संवाद साधला तेव्हा त्यांचं असं म्हणणं आहे की इतरांनी बोलून काहीही उपयोग नाही. स्वतः उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघांमध्ये जोवर संवाद होत नाही तोपर्यंत या प्रकरणामध्ये म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसे एकत्र येण्यासंदर्भामध्ये कुठलाही पुढचा पाऊल इतर कोणीही उचलू शकत नाही किंवा इतर कोणीही त्याबद्दल मार्गदर्शन करू शकत नाही. बरोबर प्रणाली, धन्यवाद या माहितीसाठी.